नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. दिल्ली कुणाची या लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थात ब्रेक पूर्वी आपण पाहत होतो की भाजपच्या वतीनं किंवा भाजपच्या बाजूनं जे कल आहेत किंवा जे ट्रेंड्स येत आहेत त्यानुसार 27 वर्षांनी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा यमुने तीरी भाजपची कमळं फुलण्याची शक्यता आहे. आपचा विजय रथ भाजप रोखणार का, अशी परिस्थिती सकाळपासूनच आपल्याला पाहायला मिळाली होती. त्यानुसार आत्ताच्या जर भूमिकेकडे आपण पाहिलं तर 40-30, 41-29 अशा पद्धतीनं भाजप आणि आप मध्ये टक्कर सुरू आहे. पण 36 हा जो मॅजिक फिगर आहे, हा जो आकडा आहे, हा आकडा गाठण्यात जर भाजप यशस्वी झाली तर अर्थातच पुन्हा एकदा 93 नंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येणार हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे आता नेमकं याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपचं नेमकं काय झालं, आपच्या झाडूच्या काड्या अशा का एक एक निसटत गेल्या, का आपचं चुकलं का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी अर्थातच दिल्ली विषयी चांगला अभ्यास असणारे राजकीय विश्लेषक, आमच्या डेक्कन ग्रुपचे प्रमुख आणि अर्थातच डॉक्टर अनिर्बान सरकार सर, आपलं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. म्हणजे मला अगदी पहिली कमेंट तुमच्याकडनं अशी अपेक्षित आहे की दिल्लीत नेमकं आपचा आत्ता का असा प्रकार घडला की आपला 12 वर्षानंतर बॅकफुटवर आला. सी बेसिकली आप जेव्हा सत्तेवर आलं होतं ते काय कमिटमेंट्स घेऊन आले होते की आम्ही यमुना साफ करणार, आम्ही दिल्लीला लंडन बनवणार, तुम्ही आम्हाला MCD मध्ये निवडून आणा, आम्ही पूर्ण दिल्लीला क्लीन करणार. तसं काय झालं नाहीये. लोकांनी 5 वर्ष त्यांना चान्स दिलं, परत अजून 5 वर्ष चान्स दिलं. तर बेसिकली त्या लोकांनी जे प्रॉमिसेस केले होते त्याच्यावर ते डिलिव्हर करू शकले नाही. तर दिस वॉज द बेसिक रिझन ज्याच्यामुळे आज ही रिझल्ट येते. पण म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की मुळातच जे काही तिथे सगळं फ्री असं जे केजरीवालांनी केलं होतं आणि त्यामुळे कुठेतरी एक दिल्लीची डेव्हलपमेंट थांबली असा प्रश्न निर्माण झाला. दुसरी गोष्ट, भाजपनं आपल्या मॅनिफेस्टोमध्ये हे क्लिअर केलं होतं की जो काही भ्रष्टाचार म्हणजे कथित मद्य घोटाळा असेल किंवा आपकडून गेल्या 5 वर्षांमध्ये तिथं जी काही एक दंडेलशाही निर्माण झाली होती, एककल्ली ज्याला आपण डिक्टेटरशिप म्हणू केजरीवालांची, अशी परिस्थिती निर्माण झाली होती, याचा सगळा प्रकार या अँटी इन्कम्बन्सीमध्ये मोडला असं तुम्हाला वाटतं? नक्कीच. सी बेसिकली काय, केजरीवालने जी मॉडेल आणली होती ना फ्री, हे चुकीचं आहे. बिकॉज दिल्ली इज नॉट अ स्टेट. ओके, इट्स अ युनियन टेरिटरी. युनियन टेरिटरी इज ऑलवेज डिपेंडेंट ऑन सेंट्रल गव्हर्नमेंट. आज तुम्ही फ्रीचं घोषणा करताय, पैसे आणणार कुठनं? सी आज तुम्ही वीज फुकट म्हणताय, ती वीज प्रोडक्शनसाठी तुम्हाला पैसे लागतं. दॅट मीन्स काय झालं, तुम्ही फ्री देताय. तुम्ही जेव्हा फ्री देताय, तुम्ही तुमच्या बजेटमधनं देताय. तुमच्या बजेटमधनं तुम्ही जेव्हा फ्री देताय तेव्हा तुमचं डेव्हलपमेंट ऑटोमॅटिकली थांबतं. आज सी हे जे फ्री बीज आहे हे बंद व्हायला पाहिजे. कारण काय, जेव्हा फ्री बीज देतो एक तर लोक लेझी होऊन जातात. दुसरी गोष्ट अशी आहे की डेव्हलपमेंट विल स्टॉप ऑटोमॅटिकली, कारण का तुम्ही फंड्स डायव्हर्ट करताय. आणि सी इफ यू सी कंट्रीज लाईक व्हेनेझुएला, आज ते का त्रासमध्ये आले, इकॉनॉमिक क्रायसिस का झाले? फ्री 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 हे फ्री असं चालत नाहीये. थोडक्यात आता फ्री हे फ्रीज करायची वेळ आली. येस, फ्री शुड बी फ्रीज्ड. येस सर, आत्ताचा ट्रेंड जो आहे त्यानुसार फक्त आपल्या प्रेक्षकांना आपण माहिती देऊयात. अरविंद केजरीवाल कधी 386 मतांनी आघाडीवर तर कधी 300 मतांनी पिछाडीवर. पण निवडणूक आयोगाच्या आत्ताच्या तरी आकडेवारीनुसार केजरीवाल 386 मतांनी पुढे आहेत. कलकाजी या अत्यंत महत्वाच्या मतदारसंघामध्ये ज्या आत्ता काही काळ मुख्यमंत्री देखील राहिलेल्या आतिशी मर्लेना या देखील प्रचंड प्रमाणात पिछाडीवर असल्याचं दिसतंय. कारण की आधीचा आकडा 1039 होता, आता तो अगदी 2086 पर्यंत पोहोचला. आणि जंगपुरामध्ये मनीष सिसोदिया हे मात्र आता आघाडीवर आहेत, जे काही काळापासून पिछाडीवर होते. 2345 मतांनी ते आता आघाडीवर आहेत. सर, न्यू दिल्ली असो, कलकाजी असो किंवा जंगपुरा असो, आणि आपचे जे हे सगळे खंदे कार्यकर्ते ते नंतर नेते बनले आणि नंतर मंत्री बनले, अगदी अतिशय मुख्यमंत्री बनल्या. तर या सगळ्यांना आज हा अतितटीचा सामना का करावा लागतो? सी तुम्ही जर ट्रेंड बघितलं, फर्स्ट इलेक्शनला त्यांची ही थर्ड टर्म, फर्स्ट टर्मला केजरीवाल निवडून आला 35-40 हजार मतांनी. देन इट रिड्युस्ड. एक्झॅक्टली. मग आजची परिस्थिती ही स्ट्रगलिंग. ते जर निवडून पण आले 300 मतांनी, इट इज अ डिफीट फॉर अ एक्स CM ज्यांचे इतके कमिटमेंट्स होते. इट इज अ डेफिनेटली अ डिफीट.
दुसरं आतिशी ह्याच्यासाठी हारतीये की आतिशीचं स्वतःच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काय डेव्हलपमेंट नाहीये, 5 वर्षात ती फिरकली नाहीये, तर लोक का मत देणार तिला? आणि मनीष सिसोदिया कॅनॉट मूव्ह विदाउट केजरीवाल. सी बेसिकली आज केजरीवाल ज्या मुद्द्यावर आलेलं होतं, म्हणजे अण्णांबरोबर ते भांडत होते की वी वॉन्ट टू डू दिस, वी वॉन्ट टू डू दॅट, म्हणजे त्यांचे इतके डिमांड होते. आज ते सगळं संपलंच आहे. आजच्या तारखेला ही इज अ फेलियर. आणि त्यांनी बेसिकली जे कमिटमेंट दिले ते सगळं त्यांनी एव्हरीथिंग हॅज फेल्ड. आणि बेसिकली काय, खोटं कुठपर्यंत बोलायचं? आज तुम्ही जर स्टेटमेंट करताय की हरियाणा गव्हर्नमेंट इज पुटिंग पॉइझन इन द वॉटर, ती पाणी, यमुनाची पाणी तर प्रधानमंत्री पण पितात. कुठपर्यंत तुम्ही खोटं सांगू शकता? तर लोकांना पण कळालंय आता. नक्कीच सर. म्हणजे जसं तुम्ही मगाशी त्यांच्या मतदानाचा उल्लेख केला होता, 2015 मध्ये त्यांना 57,213 मतं मिळाली होती, पण 2020 मध्ये 46,578. म्हणजे इथे जर आपण पाहिलं तर साधारण 10-11,000 मतं घटली होती. पण आता तर त्याच्याही पेक्षा कमी मतदान त्यांना झालेलं दिसतंय. अर्थात हा ट्रेंड आहे. आणि केजरीवाल बघा, आता जसं केजरीवाल पुन्हा आघाडीवर आहेत, याचा अर्थ ते पिछाडीवर होते. जंगपुरामध्ये मनोज सिसोदिया पिछाडीवर होते, ते आता आघाडीवर आहेत. सो हा जो अटीतटीचा सामना रंगतोय दिल्लीमध्ये, पण इथे काँग्रेस हे कुठेच म्हणजे अगदी जवळपास पण कुठे नाहीये. कारण की 2020च्या निवडणुकीत काँग्रेसचा स्कोर होता 0, 2015च्या निवडणुकीत काँग्रेसचा स्कोर होता 0. एवढ्या सगळ्या 10 वर्षांच्या वनवासानंतर आता कुठेतरी काँग्रेसचा हात दिल्लीकरांच्या हातात जाईल असं वाटलं, तरी देखील दिल्लीकरांनी हाताला काही हात दिला नाही. अगदी बादली नावाचा एक मतदारसंघ आहे ती उत्तर दिल्लीमधला, तिथं काँग्रेस पुढे आहे असं कळलं. थोडक्यात आता पुन्हा बातमी येते की तो बादली देखील काँग्रेसच्या हातून विसरला आहे. सी देर इज अ रिझन. आज जेव्हापासून इंडिपेंडन्स आपल्याला मिळालं 1947 पासून, तेव्हा काँग्रेस वॉज रुलिंग, ऑपोजिशन नव्हता. ओके, लोकांना काँग्रेस, बिकॉज ऑपोजिशन नव्हता, आपल्याला गव्हर्नन्स कळत नव्हतं. मग जेव्हा ऑपोजिशन आलं, त्यांनी भाजपचं काम बघितलं, तर लोकांना कळालं की ओके फाईन, की देर इज अ पार्टी जे काँग्रेसपेक्षा जास्त चांगलं काम करतात. आणि घरशाही चालत नाही. आत्ताची जी पिढी आलेली आहे त्यांना कळालंय की दे नीड चेंज, दे नीड डेव्हलपमेंट. सी तुम्हाला मी एक सांगतो, मी पूर्ण जग फिरलोय. भारतासारखे देश नाहीये. इट्स अ सब कॉन्टिनेंट. बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत. वी हॅव द बेस्ट एज्युकेशनल सिस्टम. IITs आहे, IIMs आहे, BHU आहे, जमनालाल आहे, एक्सलर आहे. सो देर आर सो मेनी नाईस इन्स्टिट्यूट्स. आज काय होत होतं की लोक, पोरं इथे शिकायचे आणि त्यांनी देश टू गो टू युरोपियन कंट्रीज, देश टू गो टू US अँड सेटल डाऊन. तसं नाही. आज इंडियाची इकॉनॉमी हॅज बिकम सो स्ट्रॉंग. इट इज जस्ट बिकॉज ऑफ अ स्टेबल गव्हर्नमेंट. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, मी तुम्हाला नोकरी देणार. नोकरी म्हणजे इट इज नॉट ओनली गव्हर्नमेंट सर्व्हिस. जेव्हा FDI येतं आणि जेव्हा इंडस्ट्री येतं इथे, तेव्हा लोकांना जी नोकरी मिळते ती पण नोकरीच आहे. सरकारी नोकरी नोकरी नसती. दॅट इज नॉट द डेफिनेशन ऑफ नोकरी. इंडस्ट्रीजमध्ये पण आहेच. तुम्ही जर आज कम्पेअर केलं भारतात, इंडस्ट्री प्रायव्हेट आणि सरकारी माइट बी 10% अँड बॅलन्स 90% माइट बी प्रायव्हेट सेक्टर. सो बेसिकली लोकांना हे कळायला लागलं. अँड स्टेबल गव्हर्नमेंट होणं इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. दिल्ली वॉज नेव्हर स्टेबल. तुम्ही कमिटमेंट देता, त्याच्यानंतर म्हणता सेंटर मला पैसे देत नाही. सेंटरलाच पैसे द्यायचं होतं, मग तुमची आवश्यकता काय? ते BJP डायरेक्टली देऊ शकत नाही का? LG काम करू देत नाही, हे तुम्हाला माहित नाही का? 15 वर्षापासून तुम्ही, 12 वर्षापासून तुम्ही सत्तेवर आहे, तुम्हाला माहित नाही का LG तुम्हाला काम करू देत नाही? तुम्ही काही कमिट करणार आणि मग काय सेंटर विल स्टँड विथ यू. हे चुकीचं आहे. सी दिस इज वन ऑफ द रिझन ही हॅज लॉस्ट. नक्की सर, आपण काँग्रेस विषयी बोलतोय. कालच राहुल गांधींनी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये थेट आरोप केला की महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावर निवडणुकीमध्ये घोटाळा झालेला आहे आणि निवडणूक आयोगावर त्यांनी खापर फोडलं. नंतर तात्काळ निवडणूक आयोगाने देखील एक आपलं ट्विट पण केलं. संजय राऊतांनी तर असं म्हटलं की 39 लाख मतदार महाराष्ट्रात वाढीव आहेत, जे आता दिल्लीमध्ये देखील थोड्याफार प्रमाणात गेले, जे बोगस मतदार आहेत आणि उद्या बिहारमध्ये पण जाणार आहेत. पण या सगळ्यांवर एक देवेंद्र फडणवीसांनी लगेच एका वाक्यात उत्तर दिलं. ते असं म्हणाले की उद्या दिल्लीचा पराभव दिसतोय, त्यामुळे आज काहीतरी आपल्याला बोलावं लागणार आहे. जब कोई एक ही चुटकुला हर बार सुनाता है तो उसपे हसा नहीं किया करते, असं फडणवीस म्हणाले. काय सांगते? ते ही फॅक्ट आहे. जेव्हा ह्यांना कळतं की ते हारतात, काँग्रेस तर हारतच असतं आणि काँग्रेस बरोबर जे गेले ते पण हारतात. तर बेसिकली तुम्ही जर बघितलं, जेव्हा ह्यांचं लक्षात येतं ते हारतात, ते मग त्यांचे एक्सक्युजेस चालू होतात. ते असे, सी इफ यू सी द ट्रेंड, आज काँग्रेस किती स्टेटमध्ये आहेत? एक टाइम होतं काँग्रेस वॉज रुलिंग इंडिया.
आज त्याची अशी स्टेट आहे, दे आर लिमिटेड टू स्टेट्स, आणि जिथे लिमिटेड आहे पुढच्या वेळेला तिथे पण येणार नाही. द रिझन इज त्यांचे पॉलिसीज, सेंट्रलाइज टाईप ऑफ वर्किंग. आणि तुम्ही जर बघितलं राहुल गांधीचा तुम्ही कुठलाही स्पीच बघा, त्यांचं 90% ऑफ द स्पीच इज अटॅकिंग मोदी, अटॅकिंग अमिताभ शाह. तो डेव्हलपमेंटची गोष्ट करत नाही. आणि त्याला बेसिकली मला असं वाटतंय की मी जेव्हा त्यांच्या स्पीच बद्दल, आय थिंक ही डझंट हॅव नॉलेज. तुम्हाला टू बी अ गुड पॉलिटिशियन यू टू हॅव गुड नॉलेज अबाउट द कंट्री. तुम्हाला ते नॉलेजच नाही. तुम्हाला तुमचे जे ऍडवायझर आहे ते चुकीचे ऍडवाइस करतात. आणि शिवसेनाची अशी आज स्टेट झालेली आहे, काँग्रेस जे बोलतं दे जस्ट रिपीटेड, दे हॅव बिकम शॅडो ऑफ काँग्रेस. ते चुकीचं आहे. तुम्ही तुमचे अस्तित्व नाहीये तुमचं. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्ही म्हणताय की 35 लाख बोगस वोटर आले, तुम्ही निवडून आला असता तर सांगितलं असतं का? तुम्ही झारखंडमध्ये हे का सांगत नाही? ती पण स्टेट आहे, झारखंडमध्ये निवडून, तुम्ही कर्नाटकामध्ये निवडून आला तेव्हा का नाही सांगितलं? आता मग बीजेपीने असं कधी सांगितलं का की तुम्ही लोकांनी बोगस मतदान आणलंय? इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो, देर आर स्टॅटिस्टिक्स वेअर आपनी काँग्रेसनी बांगलादेशींना आणून बसवलंय, बॉम्बेमध्ये बसवलंय, पुण्यामध्ये बसवलंय, दिल्लीमध्ये बसवलंय. आज बेसिकली बांगलादेशीजना बसवलंय, त्यांना आधार कार्ड दिलंय. दिस इज अ सिक्युरिटी थ्रेट, नॅशनल सिक्युरिटी थ्रेट फॉर द कंट्री. ते सोडा. तुम्ही तुमच्या सत्यासाठी तुम्ही बांगलादेशीला बसवताय, हे चुकीचं आहे. आय बेसिकली डिसअग्री विथ काँग्रेस आणि शिवसेना. नक्कीच सर, आता जर हाच ट्रेंड आपल्याला पाहायला मिळाला तर काँग्रेसनं 3 वेळा म्हणजे भोपळाही फोडता आला नाही, त्यामुळे काँग्रेसची 3 वेळा भोपळ्याची हॅट्रिक होऊ शकते अशी परिस्थिती आता सध्या तरी आहे. कारण की दोन्ही ठिकाणी जर आपण पाहिलं तर भाजप आणि आप याच दोघांच्या आता ट्रेंडमध्ये दिसत आहेत जागा, काँग्रेसची एकही जागा नाहीये. मला हाच प्रश्न आता तुम्हाला विचारायचा आहे की एक स्टेट मधून काँग्रेस आता रिमूव्ह होत चाललेली आहे, याच्या मागचं कारण नेमकं काय? त्यांचं नेतृत्व का त्यांच्या अंतर्गत ज्या काही मंडळ्या सुरू आहेत त्यामुळे काँग्रेसवर आता दिवस आलेले आहेत? एक लक्षात ठेवा, कुठलाही पार्टीना लिडरशिप पाहिजे. ओके, काँग्रेसला हॅज टू हॅव लिडरशिप आउटसाइड गांधी फॅमिली. ते गांधी फॅमिली मधनं, आणि गांधी फॅमिलीमध्ये पण पीपल विल एक्सेप्ट लिडरशिप इफ समबडी इज व्हेरी इंटेलिजंट आणि त्याच्यामध्ये ती केपेबिलिटी आहे. आता राहुल गांधीला बघितल्यानंतर त्याचे स्टेटमेंट्स, त्याची डेव्हलपमेंटची गोष्ट करत नाही, ही सिंगल अजेंडा इज बीजेपीला अटॅक करा, असं होत नाही. सी लोक बघतात, लोक आता एज्युकेटेड झालेत. आणि ती काळ गेली आहे की जे अंधभक्तात म्हणतं ना, काँग्रेसचा मी भक्त आहे, कोणी असो मी वोट करेल, ती दिवस गेलेली आहे. पीपल थिंक बिफोर वोटिंग. आणि काँग्रेस इफ दे हॅव टू रिवाइव्ह, सी भारतात इट्स द बिगेस्ट डेमोक्रेसी इन द वर्ल्ड. भारतला ऑपोजिशन, स्ट्रॉंग ऑपोजिशन होणं हे गरजेचं आहे. आणि वी नीड स्ट्रॉंग ऑपोजिशन. लोक दे वर लुकिंग एट आप बिकॉज त्यांना असं वाटलं केजरीवाल एक IITian आहे, IRS होता, ही कॅन बी अ गुड ॲडमिनिस्ट्रेटर, गुड फ्युचर चांगला आहे त्याचा. पण द वे ही हॅज बिहेव्ड, सत्यामध्ये राहण्यासाठी जे खोटं सांगितलंय, लोकांना ते कळालंय. सो इट इज हाय टाइम वेअर काँग्रेस हॅज टू रिवाइव्ह. दे हॅव टू कम आउट ऑफ द गांधी फॅमिली अँड गेट न्यू लिडरशिप. लिडरशिप होणं खूप गरजेचं आहे. अँड लिडरशिप शुड बी यंग, हू गोज विथ द यंगस्टर्स. दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नक्कीच. आताची एक लेटेस्ट बातमी आहे, अरविंद केजरीवाल हे 225 मतांनी पिछाडीवर आहेत आता, आणि परवेज साहिब सिंग म्हणून आहेत जे भाजपचे आहेत. या दोघांमध्ये काटिकी टक्कर सुरू आहे, अगदी 300, 400, 500 या वोटिंगनी. आणि आता 225 मतांनी केजरीवाल देखील पिछाडीवर आहेत. हे जे मेन आपचे चेहरे होते, मनीष सिसोदिया असतील, नंतर त्याच जोडीला कलकाजी मधून ज्या आता उभे राहिल्या त्या अतिशय असतील, जे आता मिनिस्टर देखील आहे, म्हणजे CM आहेत तिथल्या, आणि अरविंद केजरीवाल, या तिघांचे जर आता आपण ट्रेंड्स पाहिले तर यामध्ये प्रत्येक जण कुठे ना कुठे पुढे मागे होतोय. पण आपचे बाकीचे जर आपण सगळे बघितले, म्हणजे ते 70 जागांवर लढतात, 70 जागा लढतात, तिथे सुद्धा अशीच परिस्थिती. असं नाही की बाबा हेच तिघं पुढे मागे आहेत, ते तर कुठेच पुढे नाहीयेत, ते सगळेच मागे पडलेले आहेत. असं नेमकं काय झालं यावेळी? अँटी इन्कम्बन्सीचा फटका आपला बसला का आपनी स्वतःचीच राबवलेली जी धोरणं होती, पॉलिसीज होतात, त्याचा फटका त्यांना बसला का दिल्लीकरांनी यंदा ठरवलंच होतं की बास आता यावेळी आपल्याला भाजपला चढायचं? नेमकं काय घडलं असं? सी लोक थकले होते यांना. बेसिकली प्लीज अंडरस्टँड, काँग्रेस इतकं वर्ष दिल्लीमध्ये राहिलं, 27 वर्षापूर्वी बीजेपी होती, त्याच्यानंतर काँग्रेस थ्रू आउट रूल केलं. मग ह्यांना चान्स दिलं, कारण का लोकांनी हे बघितलं, आम्ही बीजेपी बघितलंय, आम्ही काँग्रेस बघितलं. हे लोक जेव्हा आले फील्डवर की भाई आम्ही तुमच्यासाठी असे लिस्ट घेऊन आले, दिस इज माय गॅरंटी, मी हे त्याच्यामध्ये एक पण ते केलं नाही. जस्ट ते 5 वर्ष. आणि आता काय झालंय, 5 वर्षानंतर ते जेव्हा फिरकायला लागले, 10 वर्षानंतर ते फिरकायला, लोकांनी त्यांना नाकारलं. लोक प्रश्न विचारतात,
ज्या रिक्षावाल्यांनी त्यांना निवडून दिलं त्या रिक्षावाल्यांचे त्यांनी इतके हाल केलेत. डीटीसी फ्री केले. डीटीसीच्या लोकांना 8-8 महिने पगार नाहीये. तर कोण तुम्हाला मतदान करणार? आता लोकांना कळालंय. सी प्लीज अंडरस्टँड वन थिंग, लोक आता मॅच्युअर झालेत, लोकांना लक्षात आलंय आणि त्यांना मोदीजी काय काम करतात. आज इम्पॉर्टंट इज नॅशनल सिक्युरिटी. देश आपली स्ट्रॉंग झाली आहे. लोक ते बघतात. येस वी कॅन सी गुड हायवेज. आम्ही सिक्युरिटी बघतो देशाचं, बॉम्बलास्ट होत नाहीये, दंगा होत नाही. तर लोकांना वाटतं वी आर इन अ पीसफुल कंट्री. FDIs येत आहेत, नवीन इंडस्ट्रीज येत आहेत, एंटरप्रेनर्सला तुम्ही एनकरेज करताय, SMEला तुम्ही एनकरेज करताय. तर लोकांना हे दिसतं. जेव्हा लोकांना हे दिसतं नॅचरली दे विल वर्क फॉर डेव्हलपमेंट. त्यांना हे वाटतं की बाई दिल्ली राजधानी आहे आणि राजधानी आपण अशा माणसाच्या हातात देतो. जेव्हा लोक बाहेरनं येतात त्यांना लाज वाटतं की बाई ही आपली देश आहे. फॉरेनर्स बाहेर जातात आणि ते स्टेटमेंट देतात इंडिया इज अ व्हेरी डर्टी कंट्री बिकॉज आय हॅव सीन दिल्ली इज व्हेरी डर्टी. सो दिल्ली इज बेसिकली कॅरिंग द इमेज ऑफ इंडिया. तर तुम्ही जेव्हा हे बघितलं की या माणसाने 3 टर्म मध्ये काहीच नाही केलं तर तुम्ही मी पण मत नाही करणार. इट्स व्हेरी सिम्पल. सर आता आपण जर दिल्लीची सगळी आता हिस्ट्री पाहिली म्हणजे हिस्टॉरिक आतापर्यंत त्यांचा सगळा जो तिथला प्रवास पाहिला तर 2013 पासून आता आप आहे. अगदी पहिल्याच वेळी जेव्हा 28 जागा आपला मिळाल्या होत्या तेव्हा 49 दिवसामध्ये केजरीवालला इतका आत्मविश्वास होतो, कॉन्फिडन्स, की आता आपण पुन्हा एकदा निवडणूक घेऊ आणि स्वबळावर लढूयात. कारण की तेव्हा काँग्रेसच्या टेकओव्हरती आले होते आणि नंतर एक लँडस्लाईड विक्ट्री त्यांना पाहायला मिळाली. 67 जागा म्हणजे आउट ऑफ 67 जागा आपनी जिंकल्या होत्या. त्याच्या आधी शीला दीक्षित ज्या 15 वर्ष काँग्रेसच्या सर्वेसर्वा मुख्यमंत्री सलग राहिल्या होत्या. आता काँग्रेसचं तर नामोनिशाण राहिलेलंच नाहीये. ज्या आपनं मागच्या वेळी 62 जागा मिळाल्या त्यांनाच आता जवळपास त्याच्याही निम्म्याहून कमी जागा मिळण्याची आता शक्यता निर्माण झालेली आहे. पण भाजप मात्र भले अगदी 60 पर्यंत नाही गेला किंवा अगदी 50 पर्यंत नाही गेला तरी जी मॅजिक फिगर आहे ती गाठण्यामध्ये भाजपला यश आले. त्यामुळे आता तिथे भाजपला कोणाचाही टेकू न घेता किंवा आधार न घेता सरकार बनवायला मिळतंय. पहिल्यांदाच 27 वर्षात भाजपला सुषमा स्वराज यांच्यानंतर आता त्या ठिकाणी मुख्यमंत्री देण्याची संधी आहे. काय तुम्हाला वाटते त्या ठिकाणी आता तुम्ही सारखं दिल्लीला असता तर काय असं वाटतं की तिथे कुठला चेहरा असू शकेल? आता खूप म्हणजे कठीण आहे सांगणं, पण चेहरे आहेत. कारण का तुम्ही जर बघितलं बरेच एक्स MPs पण उभे आहेत इलेक्शन्सला, जे खूप म्हणजे सीझन पॉलिटिशियन म्हणता येईल त्यांना, ते पण आहेत. आणि ऍडमिनिस्ट्रेशन वाईज बीजेपी इज व्हेरी स्ट्रॉंग. बीजेपी ते बरोबर आणतील, पण खूप कठीण आहे हे सांगणं की कोण होणार चेहरा. कारण बीजेपी कधी काय करणार ते काय सांगता येत नाही. लाईक UPचं सडनली त्यांनी योगीला आणलं. सो योगी वॉज नोवेअर इन द पिक्चर. तर दिस इज हाऊ दे वर्क. आणि सी यू हॅव टू अंडरस्टँड आपची ही कंडिशन का झाली आहे. तुम्ही जर आपची फाउंडेशन बघितलं, जे फाउंडर मेंबर्स राहिलेच नाहीत, सगळं निघून गेले. कारण का त्यांना हे लक्षात आलं की ह्याच्याबरोबर या माणसाबरोबर राहणं म्हणजे इट इज अ सुइसाइड बाय इटसेल्फ. ती लोक निघून गेलेत. आणि जे आता आप बरोबर आहे या केजरीवाल बरोबर आहे ते बेसिकली त्याचे अंधभक्त आहेत आणि त्यांचे स्वतःच्या मोटिव्हसाठी ते लोक आहेत. आतिशी तुम्हाला वाटतं का कधी CM झाली असती? नाही. मग ती अशी परिस्थिती. आतिशीचे फॅमिली मेंबर्स जेव्हा अफजल गुरुचं हँगिंग डिक्लेअर झालं दे वेंट टू सुप्रीम कोर्ट ते बंद करायला. म्हणजे ही अशी फॅमिली मधनं येते. तर लोकांना हे माहिती आहे. आज आपल्यासाठी इम्पॉर्टंट इज आपला देश, देशची सिक्युरिटी. ज्या माणसांनी पार्लमेंट अटॅक केला तुम्ही त्याला वाचवायला जाताय, तुम्ही काय दिल्लीला वाचवणार? तर आपची परिस्थिती आज, आणि आप विल बी वाईप्ड आउट शॉर्टली. कारण काय हे खोटं चालत नाही. दे हॅव गिव्हन ऑल फॉल प्रॉमिसेस. आता सडनली दे से दॅट आमच्या आमदारांना 15 कोटी रुपये ते आम्हाला हे केलं. तुम्ही बोलता पण तुम्ही प्रूव्ह काही करू शकत नाही. यू हॅव टू प्रूव्ह. तुम्ही काही सांगता. सो ACBची माणसं चौकीसाठी त्यांच्याकडे गेले तर त्यांना घरात पण घेतलं गेलं नाही. तुम्ही एक सिंपल विचार का, मी स्वतः इंजिनियर आहे. वॉटर हरियाणा इज पुटिंग पॉइझन. चला फॉर वन एक्झाम्पल आपण देऊ की हा ते दिल्लीमध्ये PW मध्ये इतके हुशार लोक आहेत की ते पाणीमधनं पॉइझन काढताय. अरे आम्हालाही द्या टेक्नॉलॉजी. मी आयुष्यभर वॉटरमध्ये राहिलं, मला ती टेक्नॉलॉजी मिळाली नाही. म्हणजे खोटं कुठपर्यंत. तुम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी काही बोलताय. आय थिंक केजरीवाल इज लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स बिकॉज तो खूप ॲम्बिशियस झाला होता. ही वॉज लुकिंग ॲट हिमसेल्फ ॲज अ प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री. तो स्वतःला प्राईम मिनिस्टर बघत होता देशाचा. तर आणि त्यांनी स्प्रेड आउट तर केलं पण लोकांना कळालंय.
नक्कीच. पण मला सर असं म्हणायचं की एकंदरीत आता जर आपण पाहिलं की बाबा कोण शर्यतीत असेल मुख्यमंत्री पदाच्या, तर त्या ठिकाणी बीजेपीचे परवेश वर्मा जे आता अरविंद केजरीवालांना हरवणार, शिवाय संदीप दीक्षित म्हणजे शीला दीक्षित यांचे सुपुत्र त्यांना पण हरवलं. याच अरविंद केजरीवालांनी शीला दीक्षितांना पराभूत केलं होतं. सो कदाचित असा एक हटके चेहरा, जसं तुम्ही म्हणताय की एकदम सडनली योगींचा चेहरा पुढे आला, तर कदाचित तसं पुण्याची शक्यता असू शकते. सी ते तर चेहरे आहेत, म्हणजे ही इज इन द रेस, एनीबडी कॅन बिकम. एनीबडी कॅन. मी तुम्हाला सांगतो की बीजेपीचा असं इट्स नॉट अ फॅमिली रन बिझनेस, की बीजेपीचे जे कमिटी आहे दे विल डिसाइड आणि येईल कोणतरी चांगलंच येईल. कारण का बीजेपीला ही संधी हलवायची नाहीये, त्यांना काहीतरी करून दाखवायचं नेक्स्ट 5 इयर्सला. येस सर, आणखी एक महत्वाचा मुद्दा, जसं आपण म्हणतो की केजरीवालांनी फ्री 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 करून दिल्ली काबीज केली, पण आता भाजपचं जर मॅनिफेस्टो पाहिला तर भाजपच्या मॅनिफेस्टोमध्ये पण काही वेगळं नाहीये. त्यांनी देखील 200 युनिट वीज मोफत देण्याचा प्रयत्न करणार आहेत, ते 20,000 लिटर पाणी मोफत देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि 25,000 रुपये महिलांना दरमहा देणार आहे. म्हणजे आता तुम्हाला असं वाटत नाही की प्रत्येक पक्षात हा फ्री वीज काहीतरी देऊन मतं मिळवायची असा उद्योग करायला लागलाय? सी यू हॅव टू अंडरस्टँड, इन इंडिया आपल्याकडे 3 कॅटेगरीचे लोक आहेत. एक जे स्लम्समध्ये राहतात, ज्यांना फ्री वीज आवडतात, एक मिडल क्लास आहे आणि एक हायर क्लास आहे. हायर क्लासला काय पडलं नाही, मिडल क्लासला पण काय पडलं नाही. जे लोअर क्लास आहे त्यांना 200 युनिट वीज फ्री मिळणं हे त्यांच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, कारण का त्यांच्या महिन्याची इन्कम 10,000 असते. दुसरी गोष्ट अशी आहे की महिलाला जर 25,000 मिळालं, ओके, त्यांच्या फॅमिलीला सपोर्ट होईल. ना यू हॅव टू अंडरस्टँड वन थिंग, मी सपोजिंग फ्री फ्री करतोय आणि तुम्ही फ्री करत नाही, तर लोक तुम्हाला का मतदान करतील? ही जी ट्रेंड चालू झाली ही बंद व्हायला पाहिजे. ऍक्च्युली समबडी शुड गो इन अँड टॉक टू गेट अ पिटिशन डन इन सुप्रीम कोर्ट की फ्री बीज बंद व्हायला पाहिजे, कारण का इट्स अ बेसिकली थ्रेट टू द नेशन. कारण का फ्रीमुळे आपला नेशन कॅन बी इन डेंजर. टुडे आर डेप्थ हॅज गॉन अप बिकॉज ऑफ दिस. फ्री तुम्ही कशाला देताय? यू गिव्ह देम जॉब्स. बिकॉज आज तुम्हाला कुठलाही बस चालवताय त्याला डिझेल लागतं, त्याला बॅटरी आहे, त्याला इलेक्ट्रिसिटी लागतं. तुम्ही फ्री का देताय? फॉर व्हॉट रिझन? पीपल आर अर्निंग, तर लेट देम. अँड सी, वी आर नॉट अ कंट्री लाईक US जिथे आपली इकॉनॉमी इज व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग आणि आपल्याकडे रिझर्व्ह एवढं आहे की आपण लोकांना सोशल सिक्युरिटी देऊ शकतो. सोशल सिक्युरिटी कॅन बी गिव्हन इन कंट्रीज वेअर दे आर इकॉनॉमिकली व्हेरी स्ट्रॉंग. वी आर नॉट दॅट स्ट्रॉंग. तर बेसिकली हे फ्रीबीज बंद व्हायला पाहिजे इफ द कंट्री हॅज टू बी स्ट्रॉंग. आणि बीजेपी डिडंट हॅव अ ऑप्शन. आता आय डोंट नो व्हॉट इज गोइंग टू हॅपन फर्दर, पण बीजेपी, माझं असं मत आहे की बीजेपी शुड स्टॉप हे फ्रीबीज अँड ऑल पार्टी शुड स्टॉप फ्रीबीज, बिकॉज देन इट इज अफेक्टिंग द गव्हर्नमेंट. नक्कीच सर, केजरीवाल आणि आतिशी दोघेही पिछाडीवर आहेत. मनीष सिसोदिया मात्र आता आघाडीवर आहेत. केजरीवाल 280 मतांनी पिछाडीवर आहेत आणि मनीष सिसोदिया हे खूप चांगल्या मतांनी आघाडीवर आहेत, त्यामुळे आता ते लीड तोडणं थोडंसं अवघड आहे. पण आतिशी मात्र 2,800 मतांनी पिछाडीवर आहेत. महत्वाचा मुद्दा या सगळ्या याच्यामध्ये जर आता आपण पाहिलं तर 43 जागांवर आता भाजप आघाडीवर आहे आणि 27 जागांवर आप आघाडीवर आहे. थोडंफार इकडे तिकडे 19-20 जरी झालं तरी कुठे ना कुठेतरी बहुमताच्या पलीकडे भाजप जागा राखू शकतो, कारण की 36 हा मॅजिक फिगर आहे. त्यामुळे 36 ते 40च्या दरम्यान जर भाजपला त्या ठिकाणी मॅन्डेट मिळालं तर 100% भाजप बहुमतात तिथं सरकार स्थापन करू शकतं. पण केजरीवाल जे आता त्या ठिकाणी 27 जागांवर आहेत, समजा एकात दुसरी जागा एक्स्ट्रा वाढली आणि ते 30 पर्यंत पोहोचले तरी त्यांना 6 जागांची आवश्यकता आहे. पण जो 2013ला त्यांना काँग्रेसकडून सपोर्ट मिळाला होता, जेव्हा काँग्रेसला 8 जागा मिळाल्या होत्या आणि केजरीवालांना म्हणजे आपला 28, 8 आणि 8 16, 36 असं काटावर बहुमत घेऊन त्यांचं सरकार आलं होतं. आता आपला हात कोणा पुढेतरी पसरायला समोरच्यालाच हात नाहीये अशी परिस्थिती आहे. चान्सेस नाहीये, कारण का आता 2च पार्टी आहे, बीजेपी आणि आप. आणि माझी प्रेडिक्शन अशी आहे की बीजेपी विल क्रॉस 45. हे माझी प्रेडिक्शन आहे. आता तर ट्रेंड चालू आहे आणि मला असं वाटतंय की केजरीवाल विल लूज, आतिशी विल लूज. मनीष सिसोदियाने काम केलंय टू सम एक्सटेंट. केजरीवाल तर फिरकत पण नव्हता, आतिशी पण फिरकतच नव्हतं कॉन्स्टिट्युन्सीला. तर मला असं वाटतंय की आणि जर निवडून आलं, सी इट्स अ नेक टू नेक फाईट. जर कोणी निवडून आलं तर इट विल नॉट बी अ व्हेरी. सर एक तुम्हाला 1 मिनिट फक्त थांबवतो आणि तुम्हाला लगेच मला एक प्रश्न विचारायचा आहे. संजय राऊतांचं आता एक जस्ट विधान आलेलं आहे, भाजप पैसे वाटताना मी माझ्या डोळ्याने पाहिलेल्या 15 ते 20 हजार बोगस मतं प्रत्येक मतदारसंघात तयार केली गेली. याबद्दल तुम्हाला पहिल्यांदा काय सांगा? ना, जेव्हा त्यांना दिसत होतं ते एव्हिडन्स देऊ द्या ना. हे सगळं खोटं आहे, हे सगळं दिस इज ऑल रॉंग स्टेटमेंट. तुम्हाला जेव्हा वाटत होते तुम्ही त्याचे काय एव्हिडन्स आणला नाही? एक्झॅक्टली संजय राऊत म्हणतात मी माझ्या डोळ्याने पाहिलंय. संजय माहित नाही, ते स्वप्नात बघितलं असेल ते, पण
त्यांनी जेव्हा बघितलं वाय ही डिडंट ब्रिंग इट टू द नोटीस ऑफ इलेक्शन कमिशन, आज का बोलतायत, हरायला आलं तेव्हा बोलतायत. म्हणजे ह्या लोकांचं कसं आहे माहिती का, की हरायला आलं तर काहीतरी स्टेटमेंट करायचं. तर केजरीवाल आणि संजय राऊतला मी सेम ग्रेडवरच ठेवतो, कारण का संजय राऊत पण काही सांगू शकतो आणि केजरीवाल तर सांगतोच आहे. तर आय डाऊट इफ इज टॉकिंग. ही ऑल्सो सेड दॅट बीजेपी तिथे महाराष्ट्र पॅटर्न राबवत आहे दिल्ली. महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे ते निवडून आले महाराष्ट्रात, बरोबरच पॅटर्न बरोबरच आहे, तिथे पण निवडूनच येतील. तर महाराष्ट्र पॅटर्न म्हणजे काय, तुम्ही हारले तर तुम्ही जेव्हा निवडून आले तर तुम्ही तेव्हा का नाही सांगितलं की बाई त्यांनी वोटिंग मध्ये गडबड केलं, चुकीचं. तुम्ही जेव्हा तुम्हाला दिसतंय तेव्हा का नाही केलं. आज त्यांचं हे इनफॅक्ट त्यांच्यावर केस व्हायला पाहिजे. तुम्ही जर बघितलं, एव्हिडन्स द्या. आज तुम्ही बोलताय ना, यू गिव्ह एव्हिडन्स. एव्हिडन्स कुठे आहे? एव्हिडन्स तर देऊ शकत नाही. महाराष्ट्र पॅटर्न बरोबर म्हणतायत ते, बिकॉज ही इज अ आय विटनेस. सो देन ही शुड इनफॅक्ट ही शुड बी क्वेश्चन. नाही, ही शुड बी क्वेश्चन. ही शुड बी क्वेश्चन नाव. तुम्ही असं स्टेटमेंट देऊ शकत नाही. इनफॅक्ट ते जर चुकीचं निघालं, ही शुड बी प्रॉसिक्युटेड. एक्झॅक्टली. तुम्ही लोकांना तुम्ही गुमराह करू शकत नाही, हे चुकीचं आहे. म्हणजे महाराष्ट्रातला एक माणूस दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे म्हणून त्या ठिकाणी दिल्लीत आहे आणि तिथे तो त्याच्या डोळ्यासमोर बघतोय अँड ही इज अ एमपी नाव, आणि तो ते रोखू शकत नाही, फक्त तो ते बघतोय. आणि मग जेव्हा दिल्लीमध्ये आपण मागे पडतोय किंवा आप मागे पडतोय किंवा इंडिया आघाडीतला एक घटक पक्ष मागे पडतोय, हे बघितल्यानंतर मात्र हे विधान करतोय. म्हणजे हे विधान तोपर्यंत राखून ठेवलेलं आहे, मला त्यावेळी ते बोलता येईल म्हणून. मला एक सांगा, त्यांचं शिवसेनेचे किती उमेदवार उभे आहेत तिथे? नाही. त्यांचा काय संबंध आहे? नाही, व्हॉट इज हिज रोल? त्यांचा काय संबंध आहे? उठायचं काही स्टेटमेंट, त्यांचं स्टेटमेंट तुम्ही बघा, त्यांचं कुठलं स्टेटमेंट व्यवस्थित असतं? त्यांना कळत नाही ते काय बोलतात. बेसिकली काय माहिती का, या लोकांना ऐकायलाच बंद करायला पाहिजे, कारण की हे लोक मिसगाईड करतात लोकांना. तुम्ही जर सपोजिंग तुम्ही म्हणताय ना 15,000 वाटताय, मग तुम्ही तेव्हा का नाही कंप्लेंट केलं? आता तर नाही वाटतंय. आज तर इट इज बेसिकली वी आर वोट काउंटिंग आहे. जेव्हा इलेक्शनच्या वेळेला जेव्हा वाटत होतं तेव्हा का नाही तुम्ही बोलले? आज बोलताय. बरोबर. दिस इज रॉंग. एक्झॅक्टली. म्हणजे अर्थात मुळात प्रश्न असा पडलेला आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपचा विजय हा ईव्हीएम मुळेच झालेला आहे, असं देखील आता काही वेळात हे नंतर सिद्ध करतील असं वाटते, किंवा ते बोलायला सुरुवात करतील. नाही, सिद्ध करणार नाही, ते बोलतील. जेव्हा ते हारतात ते हे म्हणतात की ईव्हीएम आहे, पैसे वाटतात. जेव्हा ते जिंकतात, ईव्हीएम इज व्हेरी गुड, मग पैसे वाटत नाही. आता तुम्ही जर 28 जर बघितलं, आज 42 आणि 28 चालू आहे, त्या 28 मध्ये का नाही त्यांनी हे पैसे वाटले आणि तिथे ईव्हीएमचे गडबड का नाही झालं? फक्त 42 मध्ये झालं. हे काय लॉजिक आहे? म्हणजे मॅच्युअर्ड बोला ना तुम्ही बोलताना पण मॅच्युअर्ड बोला. असे लोक राज्यसभेत जात आहेत, दे आर रिप्रेझेंटिंग द पीपल. हे बंद करा. म्हणजे दिस पीपल आर नॉट फिट टू बी इन द राज्यसभा ऑल्सो. एक्झॅक्टली. सर, एक लास्ट क्वेश्चन अतिशय महत्वाचा. आता जर तिथे बीजेपी दिल्लीमध्ये, नाऊ दिल्ली इज अ युनियन टेरिटरी, सो जर म्हणजे जिथे 1952 नंतर 37 वर्ष निवडणूकच झाली नाही, विधानसभा ऑफिस ॲबॉलिश होतं. आता प्रश्न असा पडलाय की 93 पासून आतापर्यंतच्या जेवढ्या सगळ्या विधानसभा झाल्या त्यामध्ये भाजपनं सर्वात पहिल्यांदा 1993ला त्या ठिकाणी सत्ता मिळवली. नंतर 27 वर्षांनी पुन्हा एकदा भाजप आता येत आहे. काँग्रेसनं देखील तिथे 15 वर्ष सत्ता मिळवली, 12 ते 13 वर्ष आपनं मिळवली. आता केंद्रातही भाजप आहे आणि दिस इज अ थर्ड टर्म ऑफ मोदी. 2014ला जेव्हा मोदींचं पहिल्यांदा सरकार आलं तरी देखील आप म्हणजे दिल्ली मिळवता आली नाही. 2019ला दुसऱ्यांदा मोदी सरकार आलं तरी देखील दिल्ली मिळवता आली नाही. पण आता मात्र जेव्हा म्हणजे जे विरोधक म्हणतात की दिस इज नॉट अ मोदी गव्हर्नमेंट, दिस इज काय म्हणतो आपण त्याला, म्हणजे त्यांचं एक पक्षात सर्व पक्षांचं मिळून एनडीए गव्हर्नमेंट असं ते म्हणतात. तर आता एनडीए गव्हर्नमेंट आहे तरी देखील तिथे मोदींचीच सत्ता येते, म्हणजे बीजेपीची सत्ता येते. हे आता पचणार आहे का? या सगळ्यांना हे पचू शकेल का? सर, पचण्याचा प्रश्नच येत नाही. बेसिकली मोदी का आलाय, प्लीज अंडरस्टँड. लोक डेव्हलपमेंट बघतात, मोदी काय करतात ते बघताय. लोकांनी लोकसभामध्ये जेव्हा वोटिंग केलं, आता लोक ज्या पार्टीला वोट केलं, जे त्यांचे जे ऑपोजिशन होते ते एकत्र आले, इंडी गठबंधन केले ते लोकांनी. आता लोकांना पश्चाताप होतोय की बेसिकली आम्ही हे जे वोट केले हे चुकीचं केलंय. दुसरी गोष्ट अशी आहे की यू हॅव टू अंडरस्टँड, दिल्ली इज अ व्हेरी इम्पॉर्टंट प्लेस फॉर द कंट्री. आणि तुम्हाला मी सांगतो, इट इज माय प्रेडिक्शन दॅट नेक्स्ट 5 years मध्ये दिल्लीचे काया पलट होणार. कारण काय, सेंटरमध्ये गव्हर्नमेंट आहे, दिल्लीमध्ये सेम गव्हर्नमेंट आहे, आणि जितकी लीडर्स आहेत
आर इन दिल्ली ओनली. तर खूप फरक तर पडणार आहे. आणि तुम्हाला मी सांगतो, आता बीजेपीला तिथनं हलवणं कठीण होईल. आणि आपने जी ट्रेंड चालू केली फ्री फ्री फ्री, जे स्लमचे लोकांनी त्याला वोट केलं, जे डाऊन द म्हणजे बिलो पॉवर्टी लाईन लोकांनी ज्याला मदत केली त्यांचं लक्षात आलं, अरे त्यांना तुम्ही म्हणताय 200 युनिट फ्री आणि त्यांचं 28 आणि 30 हजार रुपयाचं बिल येतंय आणि बोले मैं तुम्हारा बिल ठीक कर दूंगा, गलत आहे. हे चुकीचं आहे. मैं यमुना साफ करूंगा, कहाँ साफ किया तुमने? मैं रोड बनाऊंगा, कहाँ बनाया? काही केलं नाही तुम्ही. म्हणून लोक थकून गेले. त्यांनी काँग्रेस बघितलं 15 वर्ष, आप बघितलं 3 टर्म. आता दे हॅव गिव्हन चान्स टू मोदी आणि मला असं वाटतं मोदी विल डिलिव्हर, कारण का इट इज देअर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी टू डिलिव्हर नाव. नक्कीच सर. अण्णा हजारेंची आता एक प्रतिक्रिया आली. आपच्या विरोधात मतदानाचं आवाहन केलं होतं अण्णा हजारेंनी आणि अण्णा हजारेंची आता याच्यावर प्रतिक्रिया आलेली. आपल्याला आठवत असेल केजरीवाल आणि अण्णा हजारे इंडिया अगेन्स्ट करप्शन, म्हणजे खरं म्हणजे त्यातूनच हे एक नेतृत्व पुढे आलं होतं केजरीवालांचं. आणि त्याच दरम्यान अण्णा हजारेंशी त्यांचे मतभेद झाले आणि मग केजरीवाल बाहेर पडले बिकॉज ही वॉन्ट टू पॉलिटिशियन बनणं, किंवा त्यांची तुम्ही जसे एक शब्द वापरलात की ॲम्बिशियस फार ती व्यक्ती होती आणि त्याचाच फायदा त्यांनी त्यावेळी घ्यायचं ठरवलं. 2 ऑक्टोबर 2012ला त्यांनी आपची स्थापना केली आणि 2013ला इलेक्शन लागली आणि मग ते निवडून आले. पण प्रश्न असा आहे की तेव्हापासून अण्णा हजारे कायम केजरीवालांच्या प्रत्येक धोरणाला विरोध करत राहिले. तरी देखील 10 वर्ष का होईना, 10 ते 12 वर्ष केजरीवालांनी दिल्लीमध्ये सत्ता स्थापन केली. पण आता मात्र केजरीवालांनाच लोक टाटा बाय बाय करायला लागले. त्यामुळे अण्णा हजारेंनी जे म्हटले ते अतिशय महत्वाचं आहे. राजकीय नेत्याचं जीवन निष्कलंक असलं पाहिजे, याचा तर त्यांना असं म्हणायचं की कुठेतरी केजरीवालांच्या चरित्र्यावर डाग बसला, एकंदरीत त्यांच्या पक्षाच्या कारकिर्दीवर डाग बसला, त्यामुळे त्यांना हा पराभव सहन करावा लागला. सी बेसिकली तुम्ही खोटं कुठपर्यंत सांगणार? तुम्ही जर बघितलं केजरीवालची पूर्ण हिस्ट्री, मी बंगला घेणार नाही, त्यांनी महल बांधलं. मी गाडी घेणार नाही, एकदम लक्झरी व्हेकलमध्ये फिरतोय. मी सिक्युरिटी घेणार नाही, सिक्युरिटी घेतो. म्हणजे ही हॅज त्यांनी, मी मुलांच्या शपथ घेतो की मी काँग्रेस आणि बीजेपी बरोबर जाणार नाही, काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले. म्हणजे थोडक्यात तुम्ही जेव्हा सत्तेवर आले, तुम्ही ॲलिगेशन्स केलेत की सोनिया गांधी पे रेड डालो, मुलायम सिंग पे डालो, लालू को अंदर डालो, आणि तुम्ही त्यांच्याबरोबरच गठबंधन करताय. म्हणजे तुम्ही सत्यासाठी किती लाचार होताय. दुसरं, हीच बेसिक प्रॉब्लेम आहे. एक तर खोटं, दुसरं ते खूप ॲरोगंट झाले होते. ज्या लोकांनी त्यांना वरती घेऊन गेले, सगळे लोक, वेदर इट इज विश्वास, वेदर इट इज एक गांधी म्हणून होते दिल्लीला, बॉम्बेला, मग त्यांचे एक MP आहेत, MP ला, लेडी MP ला तुम्ही मारताय. म्हणजे काय राहिलं? आणि तुम्ही वुमेन प्रोटेक्शनची गोष्ट करताय. सी बेसिकली लोकांना हे दिसलं आणि हे 28 पण आलंय. म्हणजे आता जे ट्रेंड आहे 28, मला वाटतं अजून कमी होईल. नक्की सर. अगदी लास्ट क्वेश्चन मॅडम. उमर अब्दुल्ला म्हणजे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री, त्यांनी असं म्हटलं की काँग्रेस आणि आप जर एकत्र लढली असती तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं. एकमेकांविरुद्ध लढल्यामुळे हे नुकसान झालंय. तर काय वाटतं याच्याबद्दल तुम्हाला? नाही, मला असं वाटत नाही, बिकॉज काँग्रेसला सपोर्ट करणारं नाही ते. हां, वोट पर्सेंटेज माइट हॅव गॉन अप, पण गव्हर्नमेंट तर बीजेपीचंच होणार होतं, हे लोकांनी ठरवलंय. मी आता दिल्लीला होतो लास्ट वीक, तर मी बघितले लोकांनी फिक्स केलं होतं की इट शुड बी बीजेपी गव्हर्नमेंट. इनफॅक्ट माझी एक्सपेक्टेशन 50 सीट होती. पण बघू आता ट्रेंड येत आले. पण उमर अब्दुल्ला इज ही इज लिमिटेड टू जम्मू काश्मीर, तर त्यांचा व्ह्यू अबाउट दिल्ली आय डोंट एक्सेप्ट. नक्की सर. तुम्ही म्हणता तुमचा अंदाज अगदीच खरा ठरेल असं वाटतं, कारण तुम्ही आता 45 म्हणाला होतात, आता ट्रेंड आहे 44-26. त्यामुळे कदाचित या ठिकाणी जो ट्रेंड आहे तो उद्या जेव्हा रिझल्ट म्हणजे अगदी थोड्या वेळा रिझल्टमध्ये बदलेल, त्यावेळी कदाचित बीजेपी 45 किंवा 50 पर्यंत जाईल का? आणि जसं सरकार सरांनी म्हटलेलं आहे की कदाचित तसं होऊ शकतं आणि त्यांचं ॲझम्पशन 50 किंवा 45 प्लस आहे. एकंदरीतच ज्या आपण 28 जागा घेऊन पहिल्यांदा 2013 सरकार स्थापन केलं होतं, आज त्याच आपला भले कुणाची तरी कुबडी घेऊन सरकार स्थापन करायचं म्हटलं तरी देखील कुणाचीच कुबडी घेता येणार नाही, कारण की काँग्रेसकडे आता केवळ 0 हाती आहे. त्यामुळं काँग्रेस यावेळी 0ची हॅट्रिक होणार. भाजप आपचा विजयरथ रोखणार का? या सगळ्याच प्रश्नांची उत्तर अगदी थोड्याच वेळात आपल्याला मिळणार. पाहत रहा दिल्ली कुणाची टॉप न्यूज मराठी लाईव्ह मध्ये. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात थोड्याच वेळात.